नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर इथं पाहू शकता तुम्ही ऊसाची फवारणी चालू आहे. ऊसाच्या फवारणीला ना हे तणनाशक फवारत आहेत. आता ऊसामध्ये काही गवत नाही आहे. ऊस गेल्यापासून ही पहिलीच फवारणी आहे आणि एवढं पण काही गवत नाही आलं त्याच्यामध्ये. पण तरीही ते फवारतात कारण की परत ना जास्त गवत जर मोठं झालं तर ते मरत नाही. आणि ह्या पाईपनं ना मी त्या फवाऱ्यामध्ये पाणी देत होते त्यांना. ते त्या स्टूलवर तो फवारा ठेवायचा, त्याच्यामध्ये तो मगाशी पाहिलेला पाईप टाकायचा आणि मस्तपैकी म्हणजे पाणी द्यायची काही गरज लागत नव्हती. जागच्या जागी पाणी होतं, फक्त तो स्टूल पुढं घ्यायचं काम होतं. आणि ते म्हणजे एकदम घराच्या जवळ होतं, त्याच्यामुळे ते करत होते आणि मी पण आले होते. आमच्यासोबत पार्थ पण आला होता. पार्थ काही घरी जात नव्हता, त्याला कसं तरी जा बाबा जा बाबा म्हणून पाठवलं आणि शेवटी तो गेलाही घरी. आणि परत ना मग चाललं होतं काम. आणि इथं पाहू शकता तुम्ही एवढं मोठं अंतर का दिसते, म्हणजे ऊस का उगवलं नाही त्याचं कारण म्हणजे ना इथं आम्ही ठिबक केले मागे सांगितल्याप्रमाणे. आणि ते ठिबक करण्यामुळे ते JCBनं उकरलं, परत ढकललं, त्याच्यामध्ये ते ऊस बराच गेला. त्याच्यामुळे तिथं ते तेवढं अंतर पडले. आता पाहू फुटते का नाही. नाही फुटला तर मग त्याला तुटाळ वगैरे काही किंवा रोपं काही असे तर पर्याय करावंच लागणार आहे. पण हे एवढं अंतर त्याच्यामुळे दिसते. आणि कसा वाटला माझा मिनी ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.